विद्यार्थी मित्रांनो, मी गंगाधर हंडे आणि आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तर मित्रहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या अंतर्गत इयत्ता 10वी व 9वी साठी सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा यामध्ये आज आपण या व्हिडिओ मार्फत इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा सुधारित आराखडा कसा आहे तो आपण पाहणार आहोत। तर सुरू करूया सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा इतिहास राज्यशास्त्र। तर त्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यास काही सूचना दिलेल्या असतील। त्यामध्ये पहिली जी सूचना आहे ती म्हणजे सर्व कृती व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी सूचना उजवीकडील अंक प्रश्नांचे त्याचबरोबर कृतीचे पूर्ण गुण दर्शवितात। त्यानंतर तिसरी सूचना जी आहे ती म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न व कृती ह्या इतिहास या विषयावर आधारित असतील। तर त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न व कृती ह्या राज्यशास्त्र या विषयावरील आहेत। त्यानंतर चौथी जी सूचना आहे ती म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ आणि प्रश्न 6 यामध्ये संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे। त्यानंतर पाचवीची सूचना आहे ती म्हणजे प्रश्न क्रमांक 2 अ आणि 8 ब मधील दिलेली संकल्पना चित्रे त्याच नमुना आराखड्यानुसार पेनने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे। तर मित्रहो, पाहूया इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा। तर त्यामध्ये प्रश्न 1 अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल, म्हणजे यामध्ये 3 विधाने दिली जातील आणि प्रत्येक विधानास 4 पर्याय असतील। त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय ओळखून आपणास विधान पूर्ण लिहिणे अपेक्षित असते। त्यानंतर प्रश्न 1 ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल। यामध्ये एकूण 3 गट दिले जातील। त्यानंतर प्रत्येक गटात 4 जोड्या असतील आणि त्यापैकी एक जोडी ही चुकीची असेल। आपणास फक्त चुकीची जोडी ओळखून जशास तशी लिहायची आहे। त्यानंतर प्रश्न 2 अ त्यामध्ये दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा। यामध्ये 3 संकल्पना चित्र दिलेली जातील, त्यापैकी 2 संकल्पना चित्र आपणास पूर्ण करायची आहेत। हाच प्रश्न 4 गुणांसाठी असेल। त्यामध्ये 3 संकल्पना चित्र तक्ता किंवा कालरेषा दिल्या जातील। त्यानंतर प्रश्न 2 ब जो आहे तो म्हणजे थोडक्यात टिपा लिहा। कोणत्याही 2 टिपा आपणास सोडवायचे आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल आणि यामध्ये 3 टिपा विचारल्या जातील। त्यानंतर प्रश्न 3 जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। कोणतेही 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावयाचे आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल, म्हणजे यामध्ये 4 विधाने दिली जातील, त्यापैकी 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावयाचे आहेत। त्यानंतर प्रश्न 4 जो आहे तो म्हणजे दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। हा प्रश्न आपणास 4 गुणांसाठी दिलेला असेल। त्यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी प्रश्न क्रमांक 1 व 2 हे प्रश्न 1 गुणांचे म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील। तर प्रश्न 3 हा मिश्र स्वरूपाचा असेल व त्यास 2 गुण असतील। यातील प्रश्न क्रमांक 3 जर उतार्यावरील माहितीवर आधारित सोमतावर असेल तर विद्यार्थ्यांनी तो सोमतावर लिहायचा आहे। आणि त्यानंतर इतिहास या विषयातील शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 5 त्यामध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आणि यामध्ये कोणतेही 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत। हा प्रश्न 6 गुणांसाठी असेल। यामध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातील, त्या 4 प्रश्नापैकी आपणास 2 प्रश्न सोडवायचे आहेत। त्यानंतर आपण पाहूया राज्यशास्त्र
या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप। त्यामध्ये प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल आणि यामध्ये 2 विधाने विचारली जातील। प्रत्येक विधानास 4 पर्याय असतील। त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा। यामध्ये कोणतेही 2 विधाने आपणास सोडवायची आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल। यामध्ये 3 विधाने दिली जातील, त्यापैकी कोणतेही 2 विधाने आपणास चूक की बरोबर ते लिहायचे आहेत। यामध्ये 1 गुण हा विधान चूक की बरोबर आहे यासाठी असेल, तर 1 गुण योग्य कारण देण्यासाठी असेल। त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा। या ठिकाणी कोणतीही एक संकल्पना आपणास स्पष्ट करावयाची आहे। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल आणि यामध्ये 2 संकल्पना चित्र दिले जातील, त्यापैकी एक संकल्पना चित्र आपणास सोडवायचे आहे। त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणतीही एक कृती आपणास करावयाची आहे। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल। यामध्ये 2 कृती दिलेल्या असतील, त्यापैकी एक कृती आपणास करावयाची आहे। त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल। त्यामध्ये 2 प्रश्न दिले जातील, त्यापैकी एक प्रश्नाचे उत्तर आपणास लिहायचे आहे। तर एकंदरीत जर आपण पाहता इयत्ता 10वी व 9वी या वर्गाचा इतिहास राज्यशास्त्र प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपण पाहता एकूण हा 40 गुणांचा पेपर असेल। त्यामध्ये इतिहास हा विषय 28 गुणांसाठी असेल। त्यामध्ये प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हा 3 गुणांसाठी। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा, हा 3 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे सूचनेनुसार कृती करा, हा 3 पैकी 2 कृती आपणास करावयाच्या आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा, यामध्ये 3 पैकी 2 टिपा आपणास लिहायचे आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। या ठिकाणी 4 विधाने दिली जातील, त्यापैकी आपणास 2 विधाने सहकारण स्पष्ट करावयाचे आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे उतारा। या ठिकाणी आपणास एक उतारा दिला जाईल आणि त्या उतार्याचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नाची आपणास योग्य उत्तरे द्यावयाची आहेत। यामध्ये हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल आणि यामध्ये 3 प्रश्न विचारले जातील। त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। या ठिकाणी 4 प्रश्न विचारले जातील, 4 पैकी आपणास 2 प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत। हा प्रश्न 6 गुणांसाठी असेल। म्हणजेच इतिहास व राज्यशास्त्र या प्रश्नपत्रिकेतील इतिहास या विषयावर आधारित 28 गुणांचे प्रश्न आपणास विचारले जातील। एकंदरीत इतिहास व राज्यशास्त्र यामधील इतिहास हा विषय 28 गुण, तर त्यानंतर राज्यशास्त्र हा विषय त्यामध्ये प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हा 2 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा। 3 पैकी 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावयाचे आहे। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे संकल्पना स्पष्ट करा। 2 पैकी 1 संकल्पना आपणास स्पष्ट करावयाची आहे। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे सूचनेनुसार कृती पूर्ण करा। 2 पैकी 1 कृती आपणास पूर्ण करावयाची आहे। हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल। आणि प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी 2 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर आपणास लिहायचे आहे। हा प्रश्न 2 गुणांसाठी, म्हणजे राज्यशास्त्र हा विषय 12 गुणांसाठी असेल। एकंदरीत इतिहास हा विषय 28 गुणांसाठी व राज्यशास्त्र
हा विषय 12 गुणांसाठी म्हणजेच 28 अधिक 12 बरोबर 40 गुणांची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका असेल। तर मित्रहो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर पाहूया ह्या व्हिडिओ अंतर्गत आपण कोणकोणते मुद्दे जाणून घेणार आहोत। तर त्यामध्ये भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना आराखडा आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर उद्दिष्टानुसार गुण विभागणी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेत प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी कशी असेल ते आपण पाहणार आहोत आणि काठिण्य पातळीनुसार गुण विभागणी कशी असेल ते आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया। तर सुरू करूया भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना आराखडा। तर मित्रो, इयत्ता 9वी व 10वी प्रश्नपत्रिकेसाठी वापरावयाचे विविध प्रश्न प्रकार। तर यामध्ये प्रश्न क्रमांक, प्रश्न प्रकार, त्यासाठी किती गुण आहेत आणि विकल्पासह गुण किती ते आपण पाहूया। प्रश्न पहिला जो आहे त्यामध्ये अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। त्याचबरोबर अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा आणि त्याचबरोबर अचूक गट ओळखा आणि यामध्ये 4 गुण आहेत, विकल्पासह 4 गुण। त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे योग्य जोड्या जुळवा, त्याचबरोबर वेगळा घटक ओळखा, त्याचबरोबर विधानांचा योग्य क्रम लावा, त्याचबरोबर साखळी पूर्ण करा आणि चुकीची जोडी ओळखा। हा दुसरा प्रश्न 4 गुणांसाठी असेल आणि विकल्पासह हा 4 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी आपणास 5 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी आपणास 4 प्रश्न लिहायचे आहेत। त्यानंतर नावे द्या, या ठिकाणी पण 5 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 4 प्रश्नांची उत्तरे आपणास द्यावयाची आहेत। त्यानंतर चूक की बरोबर ते सांगा, 5 पैकी 4 आणि विधानावरून प्रकार ओळखा, या ठिकाणी 5 पैकी 4 विधाने आपणास सोडवायची आहे। हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल। त्याचबरोबर फरक स्पष्ट करा, हा प्रश्न तिसऱ्या अंतर्गत येऊ शकतो। या ठिकाणी 3 आपणास फरक स्पष्ट करा दिले जातील, त्यापैकी 2 फरक स्पष्ट करा हे आपणास सोडवायचे आहे। त्याचबरोबर टिपा लिहा, कोणत्याही 3 टिपा आपणास दिल्या जातील, त्यापैकी 2 टिपा आपणास लिहायचे आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असून विकल्पासह 5 किंवा 6 गुण आपणास येतील। त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न चौथा। यामध्ये नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। या ठिकाणी 6 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी आपणास 4 प्रश्न सोडवायचे आहेत। हा प्रश्न 4 गुणांसाठी असून विकल्पासह हा 6 गुणांसाठी विचारला जाईल। त्यानंतर प्रश्न चौथा अ जो आहे तो म्हणजे नकाशा वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। या ठिकाणी 5 पैकी आपणास 4 प्रश्न सोडवायचे आहेत। हा 4 गुणांसाठी असून विकल्पासह हा 5 गुणांसाठी आहे। त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे भौगोलिक कारणे लिहा। या ठिकाणी आपणास 4 भौगोलिक कारणे दिली जातील, त्यापैकी 2 भौगोलिक कारणे आपणास लिहायची आहेत। हा प्रश्न 6 गुणांसाठी आहे, म्हणजे एक भौगोलिक कारण हे 3 गुणांसाठी असेल आणि विकल्पासह हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 12 गुणांचा असेल। त्यानंतर प्रश्न 6वा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। यामध्ये आपणास आलेख तयार करण्यासाठी 3 गुण दिले जातील व 3 प्रश्नांना 3 गुण आणि आकृती आपणास काढायची आहे। किंवा प्रश्न 6वा आ जो आहे तो म्हणजे दिलेल्या आलेखाचे आकृतीचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 प्रश्न
या ठिकाणी असतील. तर हा 6 गुणाचा प्रश्न आहे. विकल्पासह हे 12 गुण असतील. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा. 3 पैकी आपणास 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत किंवा स्पष्ट करा 3 पैकी 2. हा प्रश्न 8 गुणांसाठी असून विकल्पासह हा 12 गुणांचा प्रश्न आहे. तर भूगोल या विषयाचे एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. विकल्पासह 60 किंवा 61 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल. तर आपण जाणून घेऊया आता पुढील मुद्दा, उद्दिष्टानुसार गुण विभागणी कशी असेल. तर यामध्ये उद्दिष्टे, त्यासाठी गुण, विकल्पासह गुण आणि त्या गुणांचे शेकडा प्रमाण आपण पाहूया. तर पहिला आहे स्मरण म्हणजे ज्ञान, हे 4 गुणांसाठी असेल. विकल्पासह 6 गुण म्हणजे एकूण प्रश्नपत्रिकेच्या शेकडा 10%. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे आकलन, हे 12 गुणांसाठी. विकल्पासह 20 गुण म्हणजे शेकडा प्रमाण हे 30% असेल. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजन, हा 8 गुणांसाठी विचारला जाईल. विकल्पासह 12 गुण म्हणजे शेकडा प्रमाण 20 गुण. त्यानंतर संश्लेषण, ही 4 गुणांसाठी विचारली जाईल. विकल्पासह 5 गुण, शेकडा प्रमाण 10%. विद्यार्थ्याकडून मूल्यमापन, हे 4 गुणांसाठी विचारले जाईल. विकल्पासह 5 गुण म्हणजे शेकडा प्रमाण 10%. त्यानंतर सृजनशीलता, हे 4 गुणांसाठी विचारले जाईल. विकल्पासह 6 गुण म्हणजे शेकडा प्रमाण 10%. त्यानंतर 7वा जो मुद्दा आहे तो म्हणजे मूल्य शिक्षण. 7वे उद्दिष्टे मूल्य शिक्षण, हे 2 गुणांसाठी विचारले जाईल. विकल्पासह 3 गुण म्हणजे शेकडा प्रमाण 5%. आणि 8वे जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे जीवन कौशल्य, हे 2 गुणांसाठी विचारले जाईल. विकल्पासह 3 गुण म्हणजे शेकडा प्रमाण 5%. अशा प्रकारे 40 गुणांची भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका असेल. तर मित्रो, पुढील मुद्दा जाणून घेऊया. त्यामध्ये प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी. यामध्ये प्रश्न प्रकार, टक्केवारी, गुण आणि विकल्पासह गुण. यामध्ये पहिला जो प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न. शेकडा प्रमाण 20% आणि एकूण गुण 8 गुण विचारले जातील. विकल्पासह 8 गुण. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे लघुत्तरी प्रश्न. शेकडा टक्केवारी 60% प्रश्न विचारले जातील. गुण 24 आणि विकल्पासह 40 गुण विचारले जातील. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न, हे 20% प्रश्न विचारले जातील. ते 8 गुणांसाठी विचारले जातील म्हणजे विकल्पासह 12 गुणांचे विचारले जातील. अशा प्रकारे एकूण 100% म्हणजे 40 गुण आणि विकल्पासह 60 गुण. पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे काठिण्य पातळीनुसार गुण विभागणी. तर यामध्ये प्रश्न पातळी आणि शेकडा प्रमाण. तर निम्न पातळी म्हणजेच सोपे प्रश्न, हे 40% विचारले जातील. त्यानंतर मध्यम पातळी, हे 40% आणि उच्चतम पातळी म्हणजेच कठीण प्रश्न, हे 20%. असे एकूण 100% म्हणजे 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. तर मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.